पत्र लिहून राज ठाकरेंकडनं काँग्रेसच्या खासदार वर्ष गायकवाडांचं अभिनंदन. भाजप खासदार निशिकांत दुबेंना जाब विचारल्यानं गायकवाडांचं केलं कौतुक. निवडणुकीच्या तोंडावर सगळे वाद बाजूला ठेवा. पक्षीय भांडणामुळेच अनेक पक्ष खड्ड्यात गेले. पक्षाला खड्ड्यात घालाल तर पक्ष तुम्हाला खड्ड्यात घालेल. मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. पालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वांनी एकत्र राहा. महायुतीत मित्रपक्षांवरती टीका नको. शक्यतो महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार. मुख्यमंत्र्यांकडनं निवडणुकांचं रणशिंग. ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांचा खात्मा. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा सुलेमानी ठार. दहशतवादी अबू हमजा आणि यासीरचाही खात्मा. विरोधक विचारतात की आपली किती विमानं पडली. परीक्षेचा निकाल विचारा, पेन्सिल तुटली का हे नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं विरोधकांना उत्तर. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना लष्कराला का रोखलं? आमच्यामुळे पाकिस्तान गुडघ्यावर आला हे ट्रम्प समोर सांगा. ठाकरेंच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत लोकसभेत आक्रमक. अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका विलंब का? पोर्शे अपघात प्रकरणी आरोपींच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास ससून रुग्णालयाचा. एकनाथ खडसेंची पोस्ट चर्चेत. मराठमोळी दिव्या देशमुख फिडे चेस चॅम्पियनची विश्वविजेती. कोनेरू हम्पीवर दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये विजय. मुख्यमंत्र्यांकडनं दिव्याचं कौतुक. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार. सुलतान आणि राम्या ठरले देवाभाऊ केसरीचे पहिले मानकरी. बुलेटिनची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बातमीनं. या वर्षामध्ये किंवा वर्ष अखेरीस या निवडणुका होऊ घातल्यात आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं 100%च्या दृष्टीनं पावलं टाकण्याची तयारी दर्शवली आहे. केंद्रीय नेतृत्वासमोर राज्यातल्या नेतृत्वानं एक प्रस्ताव मांडल्याचं कळतंय. महायुतीतल्या काही वादग्रस्त मंत्र्यांमुळे नेत्यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नाराजीचा फटका बसू शकतो हा मुद्दा प्रामुख्यानं चर्चेत मांडण्यात आलाय. पण मुंबईमध्ये 100%चा नारा भाजपला फायद्याचा ठरू शकतो का? ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीचं आव्हान कितपत असू शकतं? या सगळ्यांचे ठोकताळे बांधणारा हा रिपोर्ट पाहूया. शक्यतोवर महायुती आणि ज्या ठिकाणी महायुती होऊ शकणार नाही त्या ठिकाणी आपल्याला मैत्रीपूर्ण समन्वयाने अशा पद्धतीनं आपल्याला निवडून यायचं आहे. सर्व नेते एकत्र आम्ही हा सगळा प्रवास करणार आहोत. त्या विभागातील प्रमुखांशी या संदर्भातली चर्चा करणार आहोत. त्यातून ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतील की नक्की काय करावं, कशा पद्धतीने यानंतरच्या काळामध्ये गेलं पाहिजे. भाजपच्या नेत्यांची ही वक्तव्य पुरेशी बोलकी आहेत. भाजपचे नेते महायुतीच्या माध्यमातून लढण्याचं बोलत असले तरी 100%साठीही त्यांनी सिद्धता केली. त्याचं कारणही तसंच आहे. महायुतीतील मित्रपक्षांच्या काही मंत्र्यांची प्रतिमा मलिन झाल्यानं त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे स्वबळावर लढण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय. पण भाजपकरता 100%चा निर्णय सोपा नसल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचे एकूण निकाल जर लक्षात घेतले तर आत्ताच्या घडीला बहुतेक सगळ्या ठिकाणी राज्यात, काही अपवाद वगळता, बहुतेक सगळ्या ठिकाणी महायुतीला एकत्रच लढावं लागेल असं एकंदरीत राजकीय चित्र आहे. आणि त्यामुळे 100%चा नारा जरी दिला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र भाजपसमोर महाविकास आघाडीचं आणि विशेषतः शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांचं आव्हान पेलणं हे पहिलं टास्क आहे. भाजपनं मुंबईत महायुतीच्या माध्यमातून आणि राज्यात ज्या ठिकाणी पक्षाची ताकद आहे तिथं स्वबळावर लढण्याची रणनीती तयार केली आहे. नागपूर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाघाळा, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि मीरा भाईंदर या महापालिकांमध्ये भाजप 100% ही घोषणा प्रत्यक्षात आणू शकते. मात्र भाजपला मुंबईत महायुतीच्या माध्यमातून महापालिका निवडणुकांना सामोरं जायचंय. याचाच अर्थ जिथे जास्त ताकद नाही
तिथे महायुती आणि जिथे ताकद आहे तिथे 100% अशी व्यूहरचना तयार करण्यात आली आहे. परिणामी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष काय भूमिका घेतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे. तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय गणितही समजून घेणं गरजेचं आहे. मुंबईमध्ये मराठी भाषिकांची संख्या 35 ते 40% आहे, तर इतर भाषिक 40 ते 45% आहेत. त्यात उत्तर भारतीय हिंदू सुमारे 15 ते 20% आहेत आणि उत्तर भारतीय मुस्लिमांची संख्या ही 10 ते 15% इतकी आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी भाषकांची एकगठ्ठा मतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते. तर उत्तर भारतीय हिंदूंची मतं गुजराती मतं भाजपच्या पारड्यात जाऊ शकतात. उत्तर भारतीय मुस्लिमांची मतं उद्धव ठाकरेंकडे आणि काँग्रेसच्या पारड्यात पडू शकतात. एकनाथ शिंदेंची शिवसेना वेगळी लढल्यास महायुतीच्या मतांमध्ये फूट पडू शकते. मला असं वाटतं ठाकरे बंधू म्हणजे या महाराष्ट्राचा ठाकरे ब्रँड आहे आणि हा ब्रँड कधीच संपू शकत नाही. आणि शेवटी रक्ताची नाते आहेत ते आज ना उद्या कधी एकत्र होणार, ते आज झालेले आहेत. महापालिकांच्या निवडणुका प्रामुख्यानं कार्यकर्ते लढवत असतात. सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांचं स्वप्न हे नगरसेवक होणं असतं आणि त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती किंवा आघाडीसमोर अनेक अडचणी असतात. पण विजयी होण्याकरता एकत्र लढणंही गरजेचं असतं. आता भाजप 100%च्या दृष्टीनं पावलं टाकतो का? महायुतीतील घटक पक्ष मुंबई सोडून इतर शहरांमध्ये काय भूमिका घेतात आणि ठाकरे बंधू कधी एकत्र येतात या प्रश्नांची उत्तरच राजकारणाची दिशा ठरवणार आहेत. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आज वर्ध्यामध्ये भाजपचा एक मेळावा पार पडला आणि याच मेळाव्यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पालिकेचं रणशिंग सुद्धा फुंकलंय. पालिकेच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढू असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीच्या तोंडावरती महायुतीत मित्रपक्षांवरती टीका करायची नाही, तसंच सगळे वाद बाजूला ठेवायला हवेत असा सल्ला सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. दरम्यान पक्षीय भांडणामुळेच अनेक पक्ष खड्ड्यात गेले, त्यामुळे पक्षाला खड्ड्यात घालणाऱ्यांना मी खड्ड्यात घालेन असं म्हणत फडणवीसांनी एक प्रकारे कार्यकर्त्यांचेही कान टोचलेत. वर्ध्यातल्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचनाही दिल्यात. अनेक पार्ट्यांचं पतन हे याकरताच झालं की एकाने दुसऱ्याला ओढलं आणि दुसऱ्यांनी पहिल्याला ओढलं आणि दोघांनी मिळून पार्टीला खड्ड्यात घातलं. अशा प्रकारे आपल्या पार्टीत होता कामा नये. कोणी जर पार्टीला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम पार्टी करेल, एवढं लक्षात ठेवा. खड्ड्यात घालणं म्हणजे खरं खड्ड्यात घालणं नाही. आपण ही निवडणूक महायुतीमध्ये लढतो आहोत, पण अर्थातच स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ. ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्यांनी आमच्याशी चर्चा करायची आहे आणि निर्णय घ्यायचे आहेत. पण शक्यतोवर निवडणुका महायुतीत करायच्या आणि ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक काही कारणाने होणार नाही त्या ठिकाणी आपल्या मित्रपक्षावर कुठली टीका करायची नाही. कारण आपण जर राज्यामध्ये सोबत काम करतो आहोत तर आपणच आपल्या मित्रपक्षावर टीका करायची. आपण 17 साली बघितलं, उद्धवजी आपल्यासोबत सत्तामध्ये होते आणि रोज आपल्याला शिव्या द्यायचे. ती परिस्थिती आपली नाही, आपल्याला ते करायचं नाही आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर महायुती आणि ज्या ठिकाणी महायुती होऊ शकणार नाही त्या ठिकाणी आपल्याला मैत्रीपूर्ण समन्वयाने अशा पद्धतीनं आपल्याला निवडून यायचं आहे. आणि राज्यामध्ये